पुढे सरकू शकत. एकता बानकर अँड करमाळे. एकता बानकर आपला सुद्धा एक्स्ट्रा खेळाडू नाही आलाय. चिनार कोण एक्स्ट्रा प्लेयर असेल तर प्लीज पाठवायचं आहे. कुलवट टप्प्याचा चेंडू होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये यष्टांवरती नेम साधण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. बघा इथून सातत्याने मॅच सुरू होण्याच्या आधी सांगितलं जाते तुमचा अतिरिक्त खेळाडू पाठवा. इथून जो अतिरिक्त खेळाडू आहे त्याला सुद्धा समजलं पाहिजे की माझं कॉम्बॉक्स मध्ये पोहोचणं गरजेचं आहे. कारण की मॅन्युअल स्कोररला त्रास नाही झाला पाहिजे याची सुद्धा दखल आपण घेतली पाहिजे. आणि तुमचा तो रेकॉर्ड तो सेव्ह केला जातो सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. तो रेकॉर्ड जर का चुकीचा झाला, एखाद्या खेळाडूच्या जागी चुकीचं नाव गेलं तर कदाचित रन्स अँड मध्ये सिरीजचं पॉईंट कॅल्क्युलेशन करताना थोड्याशा चुका सुद्धा होऊ शकतात. त्यासाठी आयोजन कमिटी जबाबदार नाही राहणार याची सुद्धा नोंद घ्यायची. लेफ्ट केले जाते चेंडूला. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ जातोय. 3 धावा टीम करमाळे. सो पहिल्या मॅच मध्ये थोडासा संघ दबावामध्ये होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते. संधी होती. चेंडू हातामध्ये नाही आलाय. बॅकअप लॉंग ऑफ वरतून क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातील आणि फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकाआधी. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकाआधी. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, बऱ्याच वेळ हवेमध्ये. विवेक यष्टीरक्षक विवेक नाही करणार चूक. जितका वेळ चेंडू हवेमध्ये होता प्रॉपर जज केलं गेलं होतं आणि पहिल्या विकेटचं पतन होताना पहिला गडी शेवटच्या चेंडूवरती बाद होताना 6 धावा धावफलकाआधी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकाआधी. मितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना. गोलंदाजी मारवरती अमय दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना. तून आपण एका बाजूला करमाळ्याला पाहतोय, दुसऱ्या बाजूला एकता बानकर. करमाळे मागच्या मॅच मध्ये आपण पाहतो संघ थोडासा दबावामध्ये होता. आता त्या दबावाला दूर करून कशा प्रकारे धावफलक स्टार्ट केले जाते. सर्कलच्या आतमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने फेकी झाले. इष्टांवरती लावण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीच्या रूपात गडीबाद होताना दिसतोय. पंचांचं बोर्ड मध्ये गडीबाद. पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. पायाला माझ्या
यस, धावचीच्या रूपात गडी बाद असणार आहे. चेक केलं गेलं, डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता. दोन्ही कॅमेरामॅन जशा प्रकारे आपण चर्चा केली होती प्रॉपर कॅप्चर केलं गेलं होतं. रोहित चौधरी असू दे या प्रीत असू दे, दोघांनी प्रॉपर कॅप्चर केलं गेलं होतं आणि त्याला दाखवणं, स्क्रीनवरती दर्शवण्याचं कार्य म्हणजे आमचे प्रॉपरायटर प्रवीण पाटील बाबू करतायत, जे ऑपरेटर म्हणून जे डीबीएनचे. नवीन फलंदाज मितेश नाईक मैदानाच्या आतमध्ये येताना, लेफ्ट हँडर बॅटर. दोन्ही मितेश आहेत, दोन्ही मितेश आहेत. एक आपण पाहतोय नॉन स्ट्राईक वरती. सिंगल धावफलकामध्ये ऍड त्यांना 2 चेंडूंचा आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती. अमाय आहे गोलंदाजी मारवरती. इथून आपण पाहू शकतो टीम कर्मा आहे, ते मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, ते मोठे फटके नाही येत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. एक हाताने चेंडूला पकडतील, फेकी होईपर्यंत 2 धाव कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले, 9 धावा. इथून आपण कर्मायला पाहतोय सिंगलनी कशा प्रकारे धावफलक म्हणजे ते 9 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले, 9 धावा. दोन्ही मितेशला माहिती आहे की एखादा मोठा फटका आला तर ते मॅच मध्ये जे धावफलक आहे ते सिंगलने पुढे सरकते, त्याला चलत गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक जर का चेंडू खाली असतील तर इथून झेल नाही सुटला जात आहे, चांगला झेल टिपला जातोय. आपण पाहू शकता प्रॉपर बॉलला जज करायचं होतं, चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, रनिंग करून तो फास्टला सुद्धा कापायचा होता आणि जज करताना ती माडाचं झाड होतं त्याला सुद्धा नीट पाहायचं होतं. खूप चांगला झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन, गडी बाद.
चला गडी बाद आहे. प्रॉपर बॉलला जज करायचं होतं आणि खूप चांगला झेल टिपला गेला. आणि आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकतो दोन्ही कॅमेरामॅन प्रॉपर बॉलला कशा प्रकारे कॅप्चर केलं जाते. चेंडू जितका वेळ हवेमध्ये आहे जो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईपर्यंत प्रॉपर त्या बॉलला कॅप्चर केलं जाते. खूप चांगली कामगिरी दोन्ही कॅमेरामॅन रोहित असू दे या प्रीत असू दे प्रॉपर त्या सावळ्यांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय किती लांब आहे त्याला प्रॉपर कॅप्चर केलं गेलं. आणि ते दृश्य आपण पाहू शकतो खूप चांगल्या प्रकारे प्रवीण पाटील बाबू यांनी दाखवण्याचं कार्य केलं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावफलकार ती पुन्हा एकदा परिस्थितीमध्ये अडकते. करमाळे संघ थोडासा दबावामध्ये आहे. इथून त्याच चुका मागच्या मॅचच्या चुका पुन्हा एकदा दर्शवताना दिसतोय. त्याच दिशेने जाताना दिसतोय. ऑफ साइडला 2-2 3-3 क्षेत्ररक्षक सुद्धा गोलंदाज वेगाने चेंडूवरती गेले होते पण सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. बघा इथून 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 10 धावा. तो जर का मोठा फटका जर का सीमारेषा पार आला तर ते मोमेंटमची चर्चा केली होती. त्याचे प्रयत्न केले होते मितेशनी तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षण दर्जा आपण पाहू शकता. एकता बांधकर संघ खूप चांगला. नितेश नाईकला मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज जो आला होता ज्यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला केला होता. ऑन साइडला गेल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फक्त पाहतील. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण जर का विचार केला तर 1-1 11 धावा 3 गडी बाद. घेऊया ब्रेक. ऐके एक डीजे ची हलकीशी धून. एकता बांधकर थोडीशी घाई करायची. बघा विकास 11 बोलिन्स यांच्या माध्यमातून जेवणाची सोय झाली तर त्या जेवणाचा सुद्धा सर्व प्रेक्षक वर्ग खेळाडू आपण लाभ घ्यायचा आहे. सर फक्त डिक्लेअर आहे ना. फक्त डिक्लेअरचा इशारा येतोय म्हणजे पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये खेळताना दोन्ही टीम आणि आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या 8 टीमने लक्ष द्यायचं आहे. फक्त वाईड आणि बिमर याच्यासाठी रिव्ह्यू असणार आहे आणि ऑफिशियल अंपायर त्यांना जर का कोणत्या डिसिजनमध्ये डाऊट असेल तर ते कशासाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि खेळाडूंसाठी फक्त वाईड आणि बिमरसाठी रिव्ह्यू असणार आहे. जो डिसिजन मैदानाच्या आतमध्ये अंपायर देतील त्या डिसिजनला आपण ते डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 12 धावा. करमाळे संघ थोडासा संघ दबावामध्ये आहे. इथून आपण पाहतोय पूर्वेश आणि मितेश गोलंदाजी मारवरती आपण जर का विचार केला तर गोलंदाज
टप्पा पडल्यानंतर सी घेणार म्हणजे अखोटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. त्या चेंडूला हलक्या हाताने ऑफसाईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमधून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. फेकी होईपर्यंत मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा आपण जर का विचार केला तर 14 धावा. इथून कर्माय संघ जे धावफलक संत गतीने चालू आहे त्याला जलद गती देण्यासाठी 1 ते 2 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं असणार आहे. मितेश आहे आणि पूर्वेश सुद्धा आहे त्यांच्या जोडीने. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दमखम ठेवतात दोन्ही खेळाडू. एखादा दुसरा जर का मोठा फटका आला तर या मॅचमध्ये कर्माय संघ पूर्णपणे बॅक होऊ शकतो. सिंगलने धावफलक तुमचं सरकतं पण त्या धावफलकाला सरकताना भर होताना शेवटच्या क्षणाला पाहावं लागतं की किती धावेची भर तुम्ही सिंगलने घे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव. आता मॅचचं इक्वेशन आपण जर का पाहायला गेलो ना तर आपण मॅचचं इक्वेशन 16 चेंडूचा खेळ झालाय. टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा सरळ टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. बघा यानंतर होणारा दुसरा लॉट असणार आहे. गुरुदत्त पडाई विरुद्ध क्षेत्रपाल करोटी. सद्गुरू वटार विरुद्ध सतपाळ. यानंतर होणारा दुसरा लॉट असणार आहे. 4 संघ आपण आल्याची नोंद आयोजन कमिटीकडे करायची आहे. गुरुदत्त पडाई, क्षेत्रपाल करोडी, सतपाळ व सद्गुरू वटार 4 संघ आपण आल्याची नोंद आयोजन कमिटीकडे करायची आहे. यानंतर आजच्या दिवसातील ग्रुप बी दुसरा लॉट असणार आहे. यानंतर एका बाजूला RCM वाळुंजे संघ वाट पाहतोय त्यांच्यासमोर कोणता संघ असेल. टीम कर्माय का एकता बानकर. कर्माय संघ या 6 चेंडूमध्ये जर का फायटिंग टोटल पाहिजे असेल या मॅच मध्ये निदान 30. 6 मध्ये 15 करायचे आहेत जे तुम्ही 18 मध्ये केले आहेत. पहिला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. पंचांचं बोट वेध. गडी बाद. उलटा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत सिंगलला 2चा कॉल दिला आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होताना दिसत आहेत. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा. बघा येणाऱ्या 4 मध्ये जर का 13 झालं तर फायटिंग टोटल. म्हणजे इथून जर का तुम्ही 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ना तर मॅच मध्ये लढण्याची क्षमता पूर्णपणे येऊ शकते. करमाळे संघ एका बाजूला एकता बानकर आहे. कर्माचं धावफलक आपण जर का विचार केला तर संत गतीने चालू आहे. त्या संत गतीला तोडायचं आणि जलद गती देण्यासाठी तो एक मोठा फटका ज्या संपूर्ण मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकेल.
पुन्हा एकदा फुल टच चेंडू गॅपमध्ये आहे चेंडू क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने चेंडूवरती येतील चेंडूला फील्ड करतील फेकी होईपर्यंत सिंगलला पुन्हा एकदा डबलमध्ये कन्वर्ट केल्यासाठी 2 धावा सुद्धा आणि आपण पाहतोय सिंगल डबलनी ते धावफलक करण्यात त्याला पुढे नेण्याचं कार्य केलं जाते सिंगल डबलनी धावफलक तुमचं पुढे सरकते पण त्या धावफलकाला एक चांगला म्हणजे फिनिश चांगली करण्यासाठी ते मोठे फटके जे आतापर्यंत मॅचमध्ये समस्या राहिले करमाळे संघ मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला केला होता पण ते मोठे फटके नाही येत आहे आणि या मॅचमध्ये समस्या अडचण सगळ्यात जास्त मोठे फटके 3 चेंडूंचा खेळ 19 धावा स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने जाण्याचा प्रयत्न करतात पण थोडेसे दूर स्वतःला थांबवलं आणि फेकी सुद्धा प्रॉपर आपण पाहू शकता फेकी सुद्धा वेगाने गेले सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले 20 20 धावा धावफलकावरती येणारे 2 चेंडू या 2 मध्ये एखादा मोठा फटका करावा लागेल खेळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये त्याची गरज सुद्धा आहे टीम करमाळे संपूर्ण मॅच मध्ये आपण इनिंग मध्ये जर का पाहिलं तर समस्या अडचण म्हणजे राहिली ती मोठे फटके ते मोठे फटके नाही आले आहेत आणि सर्वात जास्त अडचणीची बाब राहिली 20 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय गोलंदाजी मारवरती आपण जितेशला पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक 2-2 आहेत 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होते 1-2 1-2 1-2 यस नो यस नो यस नो शेवटच्या क्षणाला यस बोलायचं होतं की नो बोलायचं होते समजलं नाही आणि 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये धावचीच्या रूपात अजून एक विकेट संपादन गडी बाद डबल 22 22 शेवटच्या चेंडूला कट केलं गेलं आणि डिक्लेअरचा इशारा येतोय 4 षटकांचा खेळ संपतोय धावफलक स्थिरावलं जाते 23 वरती येणारे 24 चेंडू आणि 24 धावांची गरज एका बाजूला करमाळे तर दुसऱ्या बाजूला एकता बानकर के सामंदी गजरा कीर्तन गजरावर नजरा के सामंदी गजरा कीर्तन गजरावर नजरा या पोरीचा बघून जा नवा नवा नकरा या पोरीचा बघून जा नवा नवा नकरा काकाची दोऱ्यानं चालतय चालता नागीची कंबार हलतय नागिनी वाणी अंग हे डुलतय नागिनी वाणी अंग हे डुलतय पोरांच्या तोंडांची पाणी हे गलतय चिक चला टीम करमाळे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय
खेळाडू एकता बानकर आपला सुद्धा एक्स्ट्रा प्लेअर असेल तर प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्याच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली चढण्याचा प्रयत्न करते डिक्लेअर झोन मध्ये. एकता बानकर एक्स्ट्रा प्लेअर गोलंदाजी मारवरती कौस्तुभ. बघा आपण या चर्चेच्या विषयाने होतो की खूप चांगलं आयोजन विकास 11 बोलिंगचा संपूर्ण टीम करण्याचं कार्य केलं जाते. प्रत्येक वर्षी आपण आज 4थ्या वर्षामध्ये आहोत. इथून गेल्या वर्षी काही झालेल्या चुका त्या चुका सुधारून अजून खूप चांगलं आयोजन कशा प्रकारे म्हणजे स्वतःच्या स्पर्धेमध्ये काय काय नवीन गोष्टी आम्हाला ॲड करता येतील अशी दखल विकास 11 बोलिंगच्या माध्यमातून घेतली जाते. आणि आपण सर्वात निर्धाव चेंडूची सांगता चर्चेची गोष्ट म्हणजे ही स्पर्धा कदाचित मागच्या आठवड्यामध्ये होणार होती. आपण पावसाचं वातावरण पाहता असं आलं होतं की स्पर्धा होईल की नाही, ग्राउंड उपलब्ध होईल की नाही. आणि मागच्या आठवड्याची स्पर्धा ती स्पर्धा कॅन्सल न करता की आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये प्रयत्न करू. पाऊस होता, त्या खेळपट्टी बनवण्यापासून मैदानामध्ये जमलेलं पाणी काढण्याचं कार्य संपूर्णतः विकास 11 बोलिंगच्या टीमने केलं. मातीची विकेट आहे त्या विकेटचं सांभाळणं सुद्धा म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये पाऊस सुद्धा जास्त होता आणि त्या विकेटला सांभाळणं, तिथून प्रॅक्टिस करून त्या ग्राउंडला पुन्हा एकदा तशाच प्रकारे एक चांगलं रूप देण्याचं कार्य विकास 11 बोलिंगच्या माध्यमातून केलं जाते. आणि बघा ही सुद्धा माहिती आमच्यापर्यंत पोहोचते की जेव्हा पाणी पडलं होतं मग त्या मैदानाच्या आतमध्ये गवत सुद्धा जास्त झालं होतं. मग त्या ग्रासला कटिंग करण्यासाठी सकाळपासून केलेली सुरुवात संपूर्णतः विकास 11 बोलिंगची आयोजन कमिटीची टीम संध्याकाळपर्यंत ती ग्रास कटरची मशीन चालवणं एकाने केल्यानंतर दुसरा स्वतः पुढाकार घेणं की पुढचं कार्य मी करतो आणि खूप चांगली दखल घेतली जाते. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे पाणी भरलं होतं पुन्हा एकदा अखोटप्पाच्या चेंडू सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केले जाते. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडूचा खेळ झालाय 3 धावा. आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये इथे पाणी भरलं होतं ना ते पाणी जितकं पाणी काढता येईल ते पाणी काढलं. तदनंतर ती जागा भरण्यासाठी आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये 3-4 ठिकाणी आपल्याला खडी सुद्धा दिसत आहेत. सोपी गोष्ट नाही आहे की पावसाला म्हणजे अशामध्ये परिस्थिती अशी होती की स्पर्धा करायची नाही. तिथून एकत्र येऊन एक आवाज देऊन की आपण आपल्या दरवर्षीची स्पर्धा पंचांचा वाईटचा इशारा येतोय ती स्पर्धा रद्द नाही करायची आहे. स्वतःमध्ये असलेली जिद्द आणि संपूर्ण टीममध्ये आणि आयोजनामध्ये असलेली एकता ही दाखवून देताना खडी टाकून ती खेळपट्टी बनवणं आणि टीम नाही कॅन्सल होणं, सातत्याने त्या टीमा इकडे खेळणं. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अखोडप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आणि एखादं कार्य सारखं तुम्हाला यशस्वीरित्या पार पाडायचं असेल ना तर सपोर्ट आणि ते केलेलं सहकार्य म्हणजे इकडच्या गावकऱ्यांनी संपूर्णतः जे सहकार्य केलं जातं त्याच्या माध्यमातून अशी संपूर्णतः स्पर्धा आपल्याला खूप चांगल्या आणि यशस्वीरित्या. आणि इथे आल्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये जातो, डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात. एका हाताने चेंडूला पकडून फेके होईपर्यंत 2 धावा सुद्धा कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफळकर धावा आपण पाहायला गेलो तर 8 धावा. घेऊया ब्रेक, पुन्हा एकदा चर्चेच्या दिशेने येऊया. त्यात ऐकूया डीजे हलकीची धून. चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. विकास पाटील चषक आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली स्पर्धा भरवण्याचं कार्य केलं जाते. त्यासाठी संपूर्ण दखल सुद्धा केली जाते की प्रेक्षकांसाठी सुद्धा काही कमतरता नाही पाहिजे.
म्हणजे इतक्या सुंदर ग्राउंडमध्ये प्रेक्षक जेव्हा मॅच पाहण्यासाठी येईल तर त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. उद्याच्या दिवसामध्ये लक्की ड्रॉच्या 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. 9 ते 5 मध्ये आपण नाव नोंदणी करू शकता आणि तो लक्की ड्रॉच्या 2 चिठ्ठ्या जेव्हा प्राइस डिस्ट्रीब्युशन सुरू होईल तेव्हा त्या 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. आणि दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये कूलर, म्हणजे इथून गरमी जास्त आहे ना त्यासाठी कूलर सुद्धा देण्यात येते. आणि सन्नी डेकोरेटर यांच्या माध्यमातून कॉम्बॅकच्या दिशेने सुद्धा कूलरची सोय केली, त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. मॅचच्या दिशेने वळतोय 8 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रथम वाईड चेंडू, वाईड +1 अशा 2 धावा. इथून बघा याचुका नाही, म्हणजे तुम्ही जर का अटॅकिंग फील्ड लावले तर तशा प्रकारे ती गोलंदाजी सुद्धा पाहिजे. इथून 10 धावा धावफलकावरती. आता जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. 1-1 11 धावा. प्रतीक आणि भाग्यची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन साइडला लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल कंप्लीट. धावफलकार धावा आपण पाहायला गेलो तर 12. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा. अख्खुटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा. स्टेटच्या दिशेने चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते. हातामध्ये चेंडू नाही येत आहे. हातातून चेंडू खाली पडतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू निघून जातोय सरळ स्टेटच्या दिशेने. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. H2O ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरीतात प्याले. 21-21. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेला. यष्टी रक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. एक चांगला झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन. 21 वरती गडी बाद. बघा आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडला. तिथे आपले माजी नगरसेवक सुद्धा होते आणि संपूर्ण विकास 11 बोलिंगचे कमिटी मेंबर्स होते. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पडला. राष्ट्रगीत सुद्धा तिथे घेतलं. त्यानंतर कालच्या दिवसातून असा एक खेळाडू ज्याने सातत्याने या क्रिकेटमध्ये आपलं अधिराज्य गाजवलं होतं. अर्नाळा गावचे सुपुत्र, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मित्र जयेश गरद याला काल आपलं शरीर सोडावं लागलं. खऱ्या अर्थाने त्याचे सुद्धा आपण इकडे ज्याला श्रद्धांजली वाहिली उद्घाटन सोहळा पार पडताना.
असा खेळाडू ज्यांनी वायकट्टा असू दे मुंबईचा सम्राट सुप्रीमोमध्ये आपल्या खेळाची छाप सोडली होती. खूप चांगला खेळ सातत्याने वसई विरारच्या बॉक्स क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं होतं. त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना वायकट्टा, मुंबईचा सम्राट, सुप्रीमे अशा मोठमोठ्या स्पर्धा, AB ट्रॉफी ज्यांनी खेळून आपली खेळाची छाप खूप चांगल्या प्रकारे सोडली होती. बऱ्याच इनिंग बाकी होत्या त्याच्यासुद्धा, पण कालच्या दिवसामध्ये पालघर क्रिकेटसाठी का दिवस सर्वांच्या मनामध्ये सागणारा तो खेळाडू होता. त्याला शरीर सोडावं लागलं. जयेश घरत, त्यालासुद्धा आपण एक स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा पार पडताना श्रद्धांजली वाहिली. मैदानाच्या दिशेने होते. मॅचला फिनिश केलं गेलं. अक्कोटप्पाचा चेंडू होता, सरळ पाठवलं स्क्वेअर लेग रिजनला, क्लिअर करणारा षटकार होता. अभिनंदन टीम एकता बानकर. पराभवाच्या छायामध्ये जावं लागते. टीम करमाय या स्पर्धेमधून बाहेर जाताना दिसतोय. हार्ड लक. चला कर्णधार यायचंय. विरुद्ध एकता बानकर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर भागेश. भागेश आपण वेस्ट टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन तुमचं गौरव करण्यात येईल. आणि दोन्ही कर्णधार आपण सुद्धा यायचं आहे. RCM वाळूंचे विरुद्ध एकता बानकर कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे.